नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मंडळी, अलीकडच्या काळात म्हणजे गेल्या 10-20 वर्षात वृद्धाश्रमांची संख्या झपाट्यानं वाढीस लागली हे तुम्हाला माहीतच असेल. शहरामध्ये 2, 4, 5 ठिकाणी वृद्धाश्रम होत आहेत. त्याला कारण काय? वृद्धाश्रमामध्ये आई वडिलांना पाठवण्याचा निर्णय शक्यतो मुली फार कमी प्रमाणात घेतात. खूप हळव्या असतात त्यांचं आईबापावर विशेष प्रेम असतं. 18-20 वर्षाच्या आयुष्यात त्या आई वडिलाकडे असतात. बाकीची 30-40 वर्ष जी आहेत ती नवऱ्याच्याच घरी घालवावी लागतात. त्यामुळेही कदाचित आई वडिलांबद्दल त्यांचं विशेष प्रेम असेल. मात्र मुलं हे आई वडिलांना थेट वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवतात किंवा घराबाहेर काढतात. आता तुम्ही म्हणाल हे नवीनच काय सांगितलं, हे सगळ्यांनाच माहिती, बरोबर आहे. पण सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बापालाच पक्षातून बाहेर काढल्याचा एक प्रकार समोर आलाय किंवा तशा प्रकारे चर्चा केली जाते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना त्यांचेच पुतणे असणारे अजित पवार यांनी पक्षाबाहेर काढण्याची वेळ आलेली आहे. कारण निवडणूक आयोगासमोर जी सुनावणी सुरू आहे त्यामध्ये अजित पवार गटाच्या वकिलानं थेट असं सांगितलं की पक्षाचे संस्थापक हे शरद पवार जरी असले तरी देखील ते पक्षामध्ये हुकुमशहासारखं वागतात. पक्षातील इतर लोकांची मतं विचारात घेतली जात नाहीत. त्यांना जे हवं त्याच पद्धतीनं केलं जातं, तशा पद्धतीनं निर्णय लादले जातात. बरोबर आहे ना? एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पवारांचाच पक्ष आहे. पवारांच्या कुटुंबापुरता, पवारांच्या नातेगोत्यांपुरता, पवारांचे जे काही पाहुणे रावळेत, जिथं कुठं पवारांचे नातेसंबंध आलेले त्या ठिकाणच्या लोकांना एकत्र बांधण्यासाठी म्हणून निर्माण केलेला हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळे तो पवारांचं कुटुंब आहे आणि त्याचे कर्ते करविते शरद पवार आहेत या दुमत असायचं कारणच नाही. पण कदाचित पवारांना सुप्रिया सुळे या एकमेव कन्या असल्यामुळे, त्यांना त्यांच्या पोटी पुत्र नसल्यामुळे त्यांना बापाला घराबाहेर काढण्याचं दुःख काय असतं हे आजपर्यंत माहीत नसेल आणि त्यामुळंच आता ते दुःख त्यांच्या वाट्याला आलंय असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. अतिशय चुकीच्या पद्धतीनं किंवा अतिशय विचित्र पद्धतीनं शरद पवारांना पक्षाबाहेर काढण्याचा किंवा शरद पवारांच्या पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय हा अजित पवार यांनी घेतला असा आरोप आता केला जातोय. एक गोष्ट आहे म्हणजे शरद पवार असोत किंवा स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असोत, यांनी प्रचंड मेहनतीनं त्यांचे पक्ष या राज्यात, या देशात उभे केले. लाठ्याकाठ्या खाल्ल्या, सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या हक्कासाठी, न्यायासाठी ते लढले. पण त्यांच्या नंतरची जी पिढी आली आहे ना, तिला तेवढं समज नाहीये किंवा तेवढं पेशन्सही नाहीये. आणि जर का पवारांचे खंदे समर्थक, मग ते जितेंद्र आव्हाड असोत किंवा सुप्रिया सुळे असोत किंवा जयंत पाटील असोत, जे काही आज सांगतायत की काय दिलं नाही अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांना पवारांनी काय दिलं नाही. आता माझं त्यांना एक प्रश्न आहे पत्रकार म्हणून की त्याच्या अगेन्स्ट अजित पवार अँड कंपनीने पवारांसाठी किंवा पक्षासाठी काहीच केलं नाही का? म्हणजे 2014 पासून जे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आंधळी कोशिंबीर चालू होती किंवा एकमेकाला डोळे मारण्याचे जे प्रकार चालू होते, त्यामध्ये प्रत्येक वेळी बदनाम झाले ते अजित पवार. शरद पवार कधीच बदनाम झाले नाही. अजित पवारांना बळीचा बकरा केलं गेलं. पहाटेच्या शपथविधीच्या वेळेस सगळं काही शरद पवारांच्या संमतीनं ठरलं. त्या बैठकीमध्ये सुप्रिया सुळे होत्या, जयंतराव पाटील होते, प्रफुल्ल पटेल होते. हे सगळे असताना सुद्धा बळीचा बकरा कोणाला केलं गेलं तर ते अजित पवारांना केलं गेलं. बदनाम कोण झालं तर ते अजित पवार झाले. मान्य आहे, पक्षाला गेल्या 30-40 वर्षामध्ये अजित पवार अँड कंपनीला मोठ्या प्रमाणात सहकार्य केले, मदत केली. अहो पण त्यांच्या पाठीमागं काही जनसमर्थन सुद्धा असेल ना.
छगन भुजबळांसारखा माणूस असेल, धनंजय मुंडेंसारखा माणूस असेल, प्रफुल्ल पटेलांसारखा, सुनील तटकरेंसारखा माणूस ज्याचं कोकणामध्ये नाव घेतल्यानंतर दगड देखील निवडून येऊ शकतो अशी परिस्थिती आहे. अशा लोकांना पवारांनी जवळ केलं, यात वेगळं असं काही नाही. आणि त्यांना दिलं कारण त्यांची ती कुवत होती किंवा पवारांची ती मजबुरी होती. या लोकांना डावलून पवार इतरांना काही देऊ शकत होते का? निश्चितच नाही. आणि त्यामुळं पवार यांच्या बाबतीत जे काही घडलं ते अत्यंत दुर्दैवी आहे. पण हे सगळं चुकीचं आहे किंवा या पद्धतीनं व्हायला नको होतं ही अपेक्षा पवार अँड कंपनी जर का ठेवत असेल तर ती चुकीची आहे. पक्ष विस्तार झाल्यानंतर, पक्षाला फांद्या फुटल्यानंतर, वेगवेगळ्या प्रांतामध्ये, वेगवेगळ्या राज्यामध्ये पक्षाचा विस्तार झाल्यानंतर हे होणारच आहे. यात वेगळं असं काही नाही. आणि पवारांनी तरी दुःख वाटून घ्यायचं कारण नाही किंवा पवारांनी तरी ब्लेम करायचं कारण नाही. कारण पवारांचा इतिहास जर का पाहिला तर गांधी घराण्याचा म्हणून जो पक्ष ओळखला जातो त्या काँग्रेसला पवारांनी अनेक वेळा धोके दिलेत, अनेक वेळा वेगळी चूल मांडली, आपल्याच कर्त्या करवित्या विरुद्ध ते अनेक वेळा लढले, शड्डू ठोकून उभा राहिलेले, त्यांच्या विरुद्ध बंड केलेले. मग पवारांच्या विरोधात जर का बंड झालं त्यांच्याच पक्षात तर वेगळं काय? जे पेरलं ते उगवतंय अशीही चर्चा आता होते. पण मुळात विषय हा आहे की ज्या पद्धतीनं जे पवार यांचं राजकारण कशा पद्धतीनं चालतं, पवार कशा पद्धतीनं वागतात आणि पवारांनी भाजपशी साटलोट करण्यासाठी कशा कशा पद्धतीनं आयडिया लढवल्या होत्या, कशा कशा पद्धतीनं पवारांनी डावपेच आखले होते, हे 5 जुलैच्या सभेमध्ये अजित पवारांनी सांगितलं होतं. अक्षरशः अजित पवारांनी सिनियर पवारांचं एक प्रकारे वस्त्रहरणच केलं होतं मनाला. आता वस्त्रहरण पार्ट 2 न्यायालयात किंवा निवडणूक आयोगाच्या दरबारात सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या पुढं स्वतः पवारांना 2 तास बसावं लागलं. याचं देखील दुःख किंवा याचं देखील भांडवल जितेंद्र आव्हाडांसारख्यांनी केलं. आव्हाड म्हणजे तर एक काय कशाचं भांडवल करतील सांगता येत नाही, पण त्यावर आपण नंतर बोलू. मुळात पवारांनी तिथं हजर राहणं गरजेचं होतं का? काहीच गरज नव्हती. तुम्ही वकील लावलेले आहेत. देशातले मिनिटाला लाख रुपये फीस घेणारे वकील तुमच्या वतीनं लढतायत, लढू द्या ना. पण जाणीवपूर्वक पावसात भिजायचं, जाणीवपूर्वक न्यायालयात हजर राहायचं, जाणीवपूर्वक मराठा आंदोलनाच्या ठिकाणी हजर राहायचं, हे करून लोकांची गमावलेली सहानुभूती परत मिळवण्याचा प्रयत्न पवारांकडून होतोय. आणि त्यामुळंच पवारांच्या मध्ये एक हातबल बाप, ज्याला कर्त्या करवित्या मुलानं त्याच्या वृद्धापकाळात हाताला धरून सांभाळून घ्यायला पाहिजे, त्या काळात त्या बापाला घराबाहेर काढल्याचं दुःख पवारांच्या चेहऱ्यावर दिसतंय, पवारांच्या वागण्यातून ते जाणवतंय. आणि ही अशा प्रकारची दुःख कधीच कुणाच्याच वाट्याला येऊ नयेत ही ईश्वराकडे आमची प्रार्थना आहे. बाकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा, पक्षचिन्ह कुणाचं, पक्षचिन्ह राहणार की गोठवलं जाणार, सर्वाधिक संख्या अजित पवारांकडे असल्यामुळं त्यांना निवडणूक चिन्ह भेटणार का, पक्षाचं नाव त्यांना भेटणार का, हे निवडणूक आयोगासमोर स्पष्ट होईल. पण बाप म्हणून किंवा राजकीय बाप म्हणून पवारांना ज्या वेदना दिल्या जात आहेत किंवा वेदना होत आहेत, त्यामध्ये जेवढा दोष हा अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, सुनील तटकरे यांचा आहे, तेवढाच दोष स्वतः शरद पवारांचा देखील आहे असं आम्ही म्हणतोय. कारण तुम्हाला लेकरावर चांगले संस्कार करता आले नाहीत आणि त्यामुळंच ते लेकरू आज बापाच्या विरोधात दंड थोपटून उभा आहे आणि बापाला घराच्या बाहेर काढतंय. तुम्ही जर का या लेकरांवर चांगले संस्कार केले असते, पक्षनिष्ठा काय असते हे जर का यांना शिकवलं असतं, पक्षाच्या नेतृत्वाचा शब्द हा अंतिम असतो हे जर का यांच्या मनावर बिंबवलं असतं, तर कदाचित आज ह्या वांड लेकरांनी तुम्हाला घराबाहेर काढण्याची वेळ आली नसती. तुर्तास इतकंच.
पुढील भागात निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा आणि हे का घडलं यावर चर्चा करू. तोपर्यंत धन्यवाद.